राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। भंडारा जिल्हा तुमसर नगरपालिका निवडणुकीत भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी खासदार मधुकर कुकडे यांनी भाजपा पक्ष नेतृत्वावर गंभीर टीका केली आहे। पक्षात पैशांची मागणी केली जात आहे। तुमसर नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची तिकीट पुतण्या आशिष कुकडे यांना न मिळाल्याने 3 वेळेचे तुमसर मतदारसंघाचे आमदार व भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी खासदार यांनी पक्षश्रेष्ठींवर टीकेचे झोड लावली आहे। मी 3 टर्मचा आमदार असून सुद्धा पुतण्याला तिकीट आणू शकलो नाही तर माझी पक्षात काय मान राहणार, म्हणून आमचा निवडणूक लढण्याचा निर्धार पक्का आहे। आता आम्ही जनतेसाठी लढू असा ठाम मत त्यांनी मांडलं। सध्या तुमसर नगरपालिकेमध्ये भाजपा उमेदवारासमोर पुन्हा एकदा माजी खासदारांचं तगडं आवाहन असणार आहे। कुटुंबियातले ते उमेदवार आहेत, काय एकंदरीत चर्चा झाली, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला तिथे? नाही, मधुभाऊ आणि माझे फार मागील अनेक वर्षापासून फार जवळचे संबंध आहे। माझे मार्गदर्शक म्हणून त्यांनी नेहमी मला मार्गदर्शन केलेलं आहे। मागच्या 10 वर्षापासून भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी नेहमी कोणताही सल्ला मधुभाऊंना विचारूनच घेतलेला आहे। ते त्यावेळेस भले दुसऱ्या पक्षात असतील तरी त्यांना विचारून त्यांनी मला प्रामाणिकपणे मार्गदर्शन केलं आणि आज सुद्धा मी त्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन घेण्याकरता आलो। त्यांच्यासोबत बाकीही तुमसर आणि बाकी भंडारा साकोली आणि पवनीच्या संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा झाली। त्यानंतर इतरही राजकीय विषयांवर चर्चा झाली। आशिष कुकडेजींच्या फॉर्मच्या संदर्भातही त्यांच्यासोबत चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि निश्चितच ते आपल्या स्तरावर पुढच्या 3-4 दिवसात निश्चितच एक पॉझिटिव्ह निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे। आशिष कुकडे नगरपालिकेचे उमेदवार राहतील आणि त्या लोकांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही कॅन्डिडेट राहा। आम्ही प्रणय फुकेची त्याच्या घरी भेट घेतली, त्यांनी बोलवलं आम्हाला आणि सांगितलं की बुवा आम्ही तुम्ही उभे राहा आणि सर्व होताना 6 तारखेपर्यंत 7 तारखेपर्यंत 100% भारतीय जनता पार्टी तिकीट मिळेल हा विश्वास होता। या भागात आमदार आहे, एकदा खासदार आहे आणि मला वाटते की आम्हाला तिकीट मिळाली पाहिजे आणि याकरता मी लढलो। पण 16 तारखेला त्यांनी तिकीट दिल्यामुळे आम्ही या ठिकाणी उभे राहिलो आणि 100% जनता माझ्या पाठीशी उभी आहे। आम्हाला विश्वास आहे आम्ही काय जिंकू, कारण की राजकारणामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचे पैसे किती आहेत। आम्ही म्हटलं आम्ही सामान्य खर्च करू, जे लागतात ते खर्च करू, आम्हाला पैसे असतात नाही। पण आम्ही खासदार झालो तरी लागले, आमदार झालो लागले नाही आणि याकरता या निवडणुकीमध्ये एक 3चा आमदार पैशाने मला बोलावलं पाहिजे तुला। आणि मुख्यमंत्री बोलत होते की बाई कुकडे साहेब तुझे जमत नाही लढलो, पण एकदम 16 तारखेला त्यांनी पत्र काढलं आणि प्रतिभाव तिकीट दिली। एकदा चर्चा केली असती, आम्ही चर्चेला तयार होतो की बा तुमचे जमत नाही, सर्वेमध्ये तुम्ही 0 आहे, बोलायला पाहिजे ना। पण पक्षाने एक माजी आमदार, एक कुणबी समाजा बहुबल नेता, ज्याला समाजाने आणि गावकऱ्यांनी, मी समाजामध्ये बोललो नाही, एका सामाजिक माणसाला तिकीट न देताना आणि राजकारण झालं की आमची इमेज गावात आणि समाजात 0 झालेली आहे। जिल्ह्यामध्ये विश्वास आहे की मधुकरराव कुकडे जे 3 वेळा आमदार एक खासदार राहिलं, या माणसाला भारतीय जनता पार्टी किंवा कोणत्या पक्षात इमेज 0 आहे आणि ते मला अखरलं। एक स्वामीला ठेच पडली म्हणून आम्ही आपल्या पुण्याला अपक्ष म्हणून उभं केलं। आम्हाला आदरणीय चंद्रभाऊ वाघमारेंच्या अपराला, आदरणीय नानाभाऊ कुटुंबे कौरच्या अपराला आम्ही निर्णय घेतला की ज्या लोकांनी आम्हाला उभं केलं आहे, ज्या जनतेने आम्हाला प्रेम दिलेलं आहे, त्या जनतेपाठी राहिलं पाहिजे आणि मला विश्वास आहे या निवडणुकीने भारतीय जनता पार्टी आणि सर्व कार्यकर्ते, गावातील लोक माझ्या शब्दाला विश्वास करतील आणि या अर्थाने मी निवडून लढत आहे। शशिकांत भोयर तथा अमृतलाल चरडे, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, तुमसर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा
आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.